20-30 वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय फक्त एकदा करून बघा. एकही रुपया खर्च होणार नाही. घरातील फक्त एक वस्तू वापरून तुम्ही सर्व दुखणं अगदी कायमचं घालवू शकता. गुडघेदुखी, पायदुखी, संधिवात, जॉईंट पेन किंवा टाचदुखी असा काही त्रास असेल तर हा उपाय नक्की करा. कंबरदुखी, खांदेदुखी देखील यामुळे ठीक होऊ शकते. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे मोहरी, जी की आपल्या सर्वांच्या घरी असते. आणि मोहरी मी साधारण अर्धा वाटी घेतलेली आहे. आणि ते मोहरीच का वापरायची किंवा याऐवजी आपण काय वापरू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा उपाय तुम्ही जसं आजी आजोबांना काही विचारलं, वडीलधाऱ्या माणसांना, तर ते देखील तुम्हाला सांगतील की खरोखरच हा उपाय अगोदर केला जायचा, कारण की खूप पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे. पण आजकालच्या गोळ्या औषधापुढे आपण विसरतो आणि त्यामुळे अजून नुकसान होतं गोळ्या औषधामुळे. पण हा उपाय करा, जेणेकरून रिझल्ट चांगला मिळतो आणि कायमचा याने आराम पडतो. तर बघा, इथे अर्धा वाटी मोहरी घ्यायची आहे. तुम्ही वाटलंच तर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याला बारीक करून घेऊ शकता. मी खलबत्त्यामध्ये टाकून याला चांगलं बारीक करून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये यासाठी की थोडं तेल सुटल्यासारखं होतं. वाटलंच तर थोडं मिक्सरमध्ये फिरून बाकी तुम्ही खलबत्त्यात कुटून जरी घेतलं तरी चालेल. तर बघा, याला मी असं चांगलं कुटून घेतलेलं आहे. थोडा वेळ लागला, पण चांगलंच हे बारीक मोहरीचं पावडर झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघा, आता मोहरी जी आहे ना, तर ती तुम्ही जसं मोहरीचं तेल देखील बाजारामध्ये मिळतं ते देखील वापरू शकता. पण इथे मोहरी आपण यासाठी वापरत आहोत की याचा जो चोथा आहे ना, तो देखील आपण वापरात आणणार आहोत. आणि रोज रोज तुम्हाला हे करत बसायची गरज नाही. एकदा करा, चांगलं तुम्ही याला 5-6 महिने वापरू शकता. तसं तर गरजच पडत नाही. अगदी पहिल्याच वेळेत चांगला आराम मिळतो. तर बघा, चांगली याची बारीक आधी पावडर झालं, परत त्याला व्यवस्थित कुटलं तर यामधून तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. जसं शेंगदाण्याला होतं तसंच मिक्सरमध्ये जरी केलं तरी चालेल, पण जास्त वेळ फिरवावं लागेल तेल सुटेपर्यंत. आणि अशा प्रकारे त्यानंतर एखादा आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे पातळ, किंवा गाळणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण मोहरीचं तयार केलेला चोथा पेस्ट अशी टाकायची आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर बघा, असं पूर्ण मी कॉटनच्या कपड्यामध्ये याला असं टाकलं. आणि त्यानंतर काय करायचं, याला छान पिळून दाबून यामधील आपल्याला तेल काढायचं आहे. जसं की मी म्हणलं, बाजारामध्ये देखील मोहरीचं तेल मिळतं, पण ते शुद्ध देखील आहे की नाही सांगता येत नाही. तर असं घरच्या घरी तुम्ही याचं तेल काढू शकता. आणि फक्त तेलच इथे आपण वापरणार नाहीत, तर मोहरीचा जो चोथा राहील खालचा तो देखील आपण वापरणार आहोत. आता तुम्ही पाहिलं असेल, बैलांना, गायींना, जनावरांना पेंड खाऊ घालतात आणि ते मोहरीचंच ते खालचा चोथा असतो, जी की कारखाना असतो तेल काढायचा, तिथे ती पेंड जे शिल्लक तेल काढून राहिलेला भाग असतो त्याला जनावरांना पेंड म्हणून खाऊ घालतात, जे की खूप पौष्टिक असतं. आणि तुम्हाला जर हे नसेल करायचं तर तुम्ही इथे ती पेंड जी आहे ना, तर ती जरी घेतली तरी चालेल. आता या ठिकाणी तुम्ही पेंड वापरा आणि मोहरीचं तेल वापरा. मी ते पेंड माझ्याकडे नव्हती म्हणून घरीच असं ती खालचा मोहरीचा चोथा म्हणजे ती पेंड आणि हे तेल तयार केलेलं आहे, जे की तुम्ही पण घरी अगदी सहज 5 मिनिटात तयार करू शकता. आता बघा, हे जे तेल आहे ना, तर यामध्ये मी टाकलेलं आहे थोडा कापूर. या मोहरीच्या चोथ्यामध्ये अजून थोडंफार तेल होतं, मी काढलं तर निघालं असतं, पण मी याला असंच ठेवलेलं आहे, कारण की असंही आपल्याला तेलही वापरायचं आहे आणि हा चोथाही, त्यामुळे काही वाया जाणार नाही. आणि आता बघा, हे दोन्ही गोष्टी कशा वापरायच्या ते बघूयात. तर हा जो चोथा आहे ना, तुम्ही जर याऐवजी पेंड घेतली तर त्याला देखील सेम हीच प्रोसेस करा. आणि आता कशी करायची, तर त्यासाठी बघा, इथे आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. काही एखादं भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये आपल्याला हे तेल टाकायचं आहे. तुम्ही ते मोहरीच्या तेलाऐवजी एरंडीचं तेल जरी वापरलं तरी चालतं, जर पेंड वापरली आणि तेल काढलं नसेल तर. आणि आता इथे बघा, चांगला हा पण तेलामध्ये चोथा टाकलेला आहे आणि तो चोथा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, भाजून घेतल्यासारखं करायचं, गरम करायचा. आणि त्यामध्येच आपण इथे गूळ टाकलेला आहे. गूळ देखील आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, जास्त याला असं कडक होईपर्यंत गुळाची काही चाचणी आपल्याला करायची नाही, त्यामुळे जास्त असं याला गरम करायचं नाही. फक्त गूळ थोडासा विरघळेपर्यंतच आपण याला थोडं गरम करणार आहोत. आणि अगदी थोडासा 1-1.5 चमचा मी गूळ टाकलेला आहे. आणि हे जसं की म्हणलं, रोज करायची गरज नाही, एकदाच ही प्रोसेस करून डब्यामध्ये जरी भरून ठेवलं तरी चालेल. फक्त प्रत्येक वापरण्या अगोदर काय करायचं ते देखील आपण बघूयात. तर आता बघायला गूळ टाकून छान असं गूळ वितळलेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि थोडंसं यामध्ये तुम्ही तेल टाका आणि त्यानंतर याला छान असं गरम करा. आता बघा, चांगली ही पेस्ट जी आहे ना, ती अशी गरम खदखदत आहे छान. तर त्यानंतर मी याला एका वाटीमध्ये काढलं आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं दूध.
तर दूध बघा ऑप्शनल आहे टाकणं, तुम्ही दुधाऐवजी अजून यामध्ये थोडं तेलच टाकून देखील वापरू शकता आणि दूध कच्चं गाईचं दूध वापरायचं, तेव्हाच याचा फायदा होतो. तर इथे आता हे मी एका डब्यामध्ये काढून ठेवत आहे, जेणेकरून नंतर अशी पूर्ण प्रोसेस करण्यासाठी याचा मला वापर करता येईल. तर त्यानंतर बघा आता यामध्ये मी थोडंसं दूध टाकून मिक्स करत आहे. तुम्ही जर या पेस्टला जास्त गरम केलं तर गूळ जे आहे ना तो कडक होतो, त्यामुळे ते करायचं नाही. आणि अशा प्रकारे दूध टाकून याला छान थोडंसं आपण पेस्ट अशी तयार करणार आहोत, जेणेकरून याला वापरता येईल. आणि थोडं थोडं दूध टाकून बघा आता मिक्स केलेलं आहे. आणि त्याचसोबत कसं जसं म्हणलं मी तुम्हाला, हे बनवून जरी ठेवलं तरी चालेल. आता ही पूर्ण प्रोसेस जी आहे ना तिथपर्यंत करून तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे थोडं थोडं तुम्हाला दररोज वापरता येईल. आणि आता अशी जी पेस्ट आहे ना, चला याला कसं वापरायचं ते बघूयात. तर इथे बघा आता हे सध्या खूप गरम आहे, तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं गरम वापरा, पण गरमच वापरायचं, थंड झाल्यावर काही वापरून फायदा नाही. तर जसं आता गुडघेदुखीचा त्रास आहे, टाचदुखी आहे, कुठे हातपाय मुलं मुरगळून येतात, तर त्यावरती देखील तुम्हाला याचा वापर करता येईल. आणि सॉरी मी एक गोष्ट विसरले, यामध्ये थोडीशी हळद टाकायची जेव्हा आपण तव्यामध्ये याला गरम करतो ना त्यावेळेस. आणि त्यानंतर बघा जिथे तुम्हाला त्रास आहे, दुखत आहे, त्या भागावरती अशा प्रकारे लावून घ्यायचं लेप लावल्यासारखा. आणि गरम छान हे असतं, त्यामुळे अगदी लावल्या क्षणीच आपल्याला आराम वाटतो, शेकल्या जातो हा भाग चांगला. आणि त्यानंतर एक जाड कपडा घ्यायचा आणि याने गच्च यावरती असं बांधून घ्यायचं. अगदी पूर्ण पायाला जरी त्रास असेल ना, मागच्या बाजूने म्हणा पुढच्या, त्यावरती देखील तुम्ही लावू शकता. आणि कुठे हाड तुटलेलं आहे अचानक ते बरं होतं, पण नंतर दुखायला लागतं, त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. आता साधारण याला 1-2 तास असंच बांधून ठेवायचं. 1-2 तासानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात. तर 1-2 तास आता झालेले आहेत. आणि त्यानंतर बघा हे थोडं वाळल्यासारखं होतं. आणि त्यानंतर याला असं हळूहळू चोळायचं. तो म्हणजे जी पेस्ट आहे, जो चोथा आहे मोहरीचा, तर त्यानेच याला असं चोळल्यासारखं करायचं. आणि वाटलंच तर याला गरम पाण्याने तुम्ही धुवू शकता, किंवा एखादा गरम पाण्याने ओला कपडा घेऊन देखील पुसलं तरी चालेल, पण थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हे जे तेल आहे ना, तर ते देखील मी कोमट करून घेतलेलं आहे. आणि त्याने आपल्याला हळूहळू मालिश करायची आहे. अगदी तुम्ही हा चोथा वापरायचा नसेल तर या तेल असं घरी बनवा, कापूर टाकून थोडासा, आणि त्याने मालिश करा दररोज. खूप छान आराम वाटतो, अगदी तुम्ही सर्व दुखणं विसरून जाल. आणि खूप जुना पारंपरिक आलेला हा उपाय आहे, आणि कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, होईल तर फायदाच होईल. एकदा करून बघा, कमालीचा तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल. आणि जसं की तुम्ही पाहिलं, घरातील आपल्या 1-2 बेसिक गोष्टी लागणार आहेत, एकही रुपया खर्च होणार नाही. आणि पेनकिलर खाऊन खाऊन कसं त्रास अजूनच जास्त होतो, साईड इफेक्ट व्हायला लागतात. त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले, नक्की करा. माझ्या आजोबांनी मला हा उपाय सांगितला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.